नित्याय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःखभंजन आरती नंदन हे दुःखभंजन आरती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःखभंजन आरती नंदन हे दुःखभंजन आरती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार श्री राम जानकी बैठे मेरे दिले में श्री राम जानकी बैठे मेरे दिले में श्री राम जानकी बैठे मेरे दिल में श्री राम जानकी बैठे मेरे दिल में देख लो मेरे दिल के नगीनों में देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी बैठे मेरे दिले में श्री राम जानकी बैठे मेरे दिले में श्री राम जानकी बैठे मेरे दिल में श्री राम जानकी बैठे मेरे दिल में प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी तसेच ज्यांना शांतीचा सागर अशी उपमा देण्यात आलेली आहे असे असणारे शांती ब्रह्म संत श्रीमंत एकनाथ महाराज यांचा अवघ्या 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून नाथराय काय सांगतात तर नाथराय सांगतात की तुम्हाला जर हरीची भगवंताची प्राप्ती करायची असेल करून घ्यायची असेल तर तुम्हाला संतांना शरण जाणं गरजेचं आहे. संतांच्या पायावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. तुम्ही जर संतांना शरण गेले ना तर तुम्हाला निश्चित प्रकारे संत भगवंताजवळ नेऊन पोहोचवतील आणि संतांशिवाय हे आपल्याला दुसरं कोणी साध्य करून देऊ शकतं का तर नाही. संतांशिवाय दुसरं कोणी साध्य करून देऊ शकत नाही. आणि ह्यामुळे काय होईल तर आपल्या मनातील जे भावरूपी बंधने आहेत ते तुटून पडतील. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांना शरण जाणं गरजेचं आहे. हे फक्त महाराजच सांगत नाही तर वेदांनी सुद्धा सांगितले. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथराय सांगतात की आपल्याला आपलं मनोरथ जर पूर्ण करायचं असेल तर काय करायचं संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा. आता आपण संतांच्या पायावरती विश्वास ठेवला तर संत आपलं मनोरथ निश्चित प्रकारे पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की परात्पर परमेश्वर परम रसिक परम राज्य भक्तवांचल दीनबंधू भक्तवांचल कल्पतरू यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या
अल्पज्ञानी बालिकेकडे दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि हे ज्ञान मला ज्यांनी प्राप्त करून दिलं असे असणारे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, तसेच सौ अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आता आपण जर संत वाङ्मय उघडून पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला काही अभंग हे विश्वासाचे आहेत आणि त्या काही साधकाचे आहेत, आता साधनाचे आहेत. मग आता आपल्याला भगवंताचं नामस्मरण करताना आता परमार्थाचा मुख्य भांडवल म्हणजे विश्वास आहे. आता तुम्ही मला सांगा, आपण जर देवाचं नाव मुखाने घेतलं, नामस्मरण केलं, पण वरवरून नामस्मरण करून चालणार आहे का हो? तर नाही. भगवंताचं नामस्मरण हे अंतकरणापासून करायला हवं. म्हणून परमार्थाचं मुख्य भांडवल म्हणजे विश्वास आहे. त्यामुळे तुकोबाराय देखील म्हणतात की या जगामध्ये, या विश्वामध्ये विश्वास ठेवायला पात्र असे एकही ठिकाण नाही. म्हणून मी परमार्थ करत असताना माझा विश्वास संतांच्या पायावरती ठेवला आहे. असे कोण वर्णन करतं? तर तुकोबाराय वर्णन करतात. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून परमार्थ करत असताना संतांच्या पायावरती विश्वास ठेवायचा आणि संत सांगतात ना त्याप्रमाणे नामचिंतन करायचं. आता नामचिंतनाचं जर वर्णन करायचं ठरलं तर नाथराय श्लोकाद्वारे सांगतात, हरेर नामो नामे मम जीवनम कले नास्ते व नास्तिक करती अन्यथा. मग संत म्हणतात, अरे भगवंता, तुझ्या नामामध्ये एवढी ताकद आहे की किती जरी मोठं पाप केलं असेल तरी सुद्धा तुझ्या नामचिंतनाने ते काय होईल? तर घेतनाम विठोबाचे, घेतनाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. म्हणजे जन्मांतरीचं जे पाप आहे ते काय होईल? तर नष्ट होईल, जळून जाईल. तुकोबाराय देखील वर्णन करतात बघा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुकोबाराय काय म्हणतात की जे नामस्मरण आहे ते साधनरूपी नामस्मरण आहे, ते काही अवघड नाही, ते सरळ सोपं साधं नामचिंतन आहे. आणि ते जर आपण अंतकरणापासून केलं तर निश्चित प्रकारे आपलं काय होईल? तर पाप जे आहेत ते जळून जातील. आता तुम्हाला उदाहरणाद्वारे पटवून देईल बघा. अनेक गवताच्या पेंड्या आहेत आणि त्या जर आपण जाळायच्या ठरवल्या तर किती काड्याच्या पेट्या लागतील हो? बोलत चला, किती काड्याच्या पेट्या लागतील? तर 10 सुद्धा काड्या लागणार नाही. फक्त आणि फक्त एक जरी काडी असेल तरी सुद्धा सर्व गवताच्या पेंड्या काय होतील? तर जळून जातील. तसं ज्ञानोबाने देखील वर्णन करतात, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. तसं ज्ञानोबाराय देखील वर्णन करतात की जसं तृण म्हणजे गवत आणि लक्षावधी गवताच्या पेंड्या जाळण्यासाठी ज्या गोष्टीमध्ये क्षमता आहे ती म्हणजे एक काडी. आता एक काडी लक्षावधी कोट्यवधी ज्या गवताच्या पेंड्या आहेत त्या जाळू शकते. त्याचप्रमाणे फक्त भगवंताचं नामचिंतन असं आहे की आपल्या जन्मांतरीचे पाप काय होतात? तर जळून जातात. परंतु हे नामस्मरण आता कसं करायचं मी तुम्हाला दृष्टांताद्वारे सांगून जाईल. कसं नामस्मरण करायचं? तर अंतकरणापासून नामस्मरण करायचं. आता कुणी नामस्मरण केलं अंतकरणापासून? तर माझ्या जनाबाईंनी भगवंताचं नामस्मरण केलं. साक्षात त्यांच्या गौऱ्या देखील त्यांच्या नामस्मरणामुळे विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या.
विठ्ठल विठ्ठल जनाबाई गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या ए विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या 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 संत कबीराने नामदेवाच्या माना डोलू लागल्या संत कबीराने नामदेवाच्या माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू 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 लागल्या गौऱ्या बोलू लागल्या गौऱ्या बोलू लागल्या म्हणजे माझ्या जनाबाईंनी कशी भक्ती केली तर साक्षात त्यांच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या. आता जनाबाईंनी कशी भक्ती केली तर त्यांचे अभंग इतके लोकप्रिय झाले आणि त्याची ख्याती कबीरांच्या कानावरती पडली. आता एवढे सुंदर अभंगाची रचना करणारी महिला नेमकी आहे तरी कोण हे जाणण्यासाठी कबीर महाराज जनाबाईंना भेटण्यासाठी कुठे आले तर पंढरपूरला आले. आता पंढरपूरला आल्याच्या नंतर त्यांना असं समजलं की नामदेवरायांच्या घरी जनाबाई राहतात, परंतु गौऱ्या थापण्यासाठी त्या कुठे गेल्या आहेत तर गोपाळपूरला गेलेल्या आहेत आणि त्यांना येण्यासाठी काहीतरी अवधी लागणार आहे. तेव्हा कबीरजींनी त्यांची तिथेच वाट पाहण्याऐवजी त्यांनी काय केलं ते देखील गोपाळपूरला गेले आणि गोपाळपूरला गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं त्या ठिकाणी जनाबाई आणि एक महिला होती. त्या महिलाचे आणि जनाबाईंचे काय लागले होते तर भांडणं. कशामुळे तर ती महिला म्हणत होती जनाबाईंना की तुम्ही माझ्या गोऱ्या चोरल्या, परंतु जनाबाई म्हणत होत्या की मी तुमच्या गोऱ्या काही चोरल्या नाहीत. आणि त्यानंतर कबीरजी आले. कबीरजी म्हणाले तुमचं काय चाललंय नेमकं. तेव्हा जनाबाई म्हणाले मी काही तुम्हाला ओळखत नाही, परंतु तुम्ही आता आमची मदत करा. आता आमची मदत करा म्हणल्याच्या नंतर कबीरजी म्हणाले तुमची मदत मी काय करू. तेव्हा जनाबाई म्हणाल्या की तुम्ही काय करा, ह्या ज्या गौऱ्या दिसतात ना त्या काय करा तुम्ही त्याची वाटणी करा आणि माझ्या गौऱ्या आणि त्यांच्या गौऱ्या त्यांना द्या, माझ्या मला द्या. आता कबीर महाराजांना प्रश्न पडला की नेमकं गौऱ्या ओळखायच्या कशा. तेव्हा ओळखायच्या कशा असा प्रश्न पडल्याच्या नंतर जनाबाईंना समजलं की ह्यांच्या मनात काहीतरी चाललेलं आहे. तेव्हा जनाबाई कबीरजींना म्हणाल्या अहो महाराज त्यात काय अवघड आहे, ते तर सोपं आहे. तुम्ही काय करा त्या गौऱ्यामधल्या एक एक गौरी घेऊन ते काय करा तुम्ही कानाला लावा आणि कानाला लावल्याच्या नंतर ज्या गौरीमधनं विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी कुणाची माझी असेल. तेव्हा कबीरजींनी सांगितल्याप्रमाणे केलं, परंतु कबीरजींच्या मनामध्ये काय प्रश्न होता. कबीरजींना हा प्रश्न पडला होता की नेमकं विठ्ठल विठ्ठल आवाज कसा काय येतोय. मग तेव्हा त्याचं उत्तर देखील जनाबाईंनी दिलं. जनाबाई काय म्हणल्या की मी गौऱ्या थापताना विठ्ठलाचं नामचिंतन करत होते, विठ्ठल विठ्ठल असा नामजप विठ्ठलाचा करत होते, पांडुरंगाचा करत होते, त्यामुळे त्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो. विठ्ठल विठ्ठल म्हणजे अशी भक्ती माझ्या जनाबाईंनी केली. आणि त्याच प्रकारे अजून कुणी भक्ती केली आणि भक्ती करताना अंतकरणापासून आपण भगवंताचं नामचिंतन केलं ना तर प्रत्येक संकटातून भगवंत हा आपल्याला तरुण नेतो. कुणाला नेलं तर भक्त प्रल्हादाला. कधी आणि भक्त प्रल्हादाचे वडील कोण तर हिरण्यकश्यपू. आता हिरण्यकश्यपू हे दैत्य कुळातील होते आणि दैत्य कुळामध्ये भक्त प्रल्हादाचा जन्म झाला होता. आता जन्म झाल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद हे कोणाचे भक्त होते तर श्री विष्णूंचे, भगवान विष्णूंचे भक्त ते भक्त प्रल्हाद होते. आणि हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं की माझा मुलगा भगवंताचं नामचिंतन करतोय, नामस्मरण करतोय, हे हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं. हिरण्यकश्यपूने स्वतःच्या मुलाला म्हणजे भक्त प्रल्हादांना अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळं अयशस्वीरित्या झालं. आता म्हणजे अयशस्वी गेले त्यांचे प्रयत्न. तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांची बहीण हिरण्यकश्यपूची बहीण कोण होती तर होलिका. आता होलिकेने काय केलं, ती म्हणाली दादा
तुझ्या ह्या परिस्थितीमध्ये मी तुला पाहू शकत नाही, म्हणून मी आता प्रयत्न करते. त्यांनी काय केलं, गोवऱ्या घेतल्या आणि त्याला अग्नी लावला. आणि अग्नी लावल्याच्या नंतरनं हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिने काय केलं, भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि त्या अग्नीमध्ये बसली. आता बसल्याच्या नंतर आता तुम्ही म्हणाल ते दोघं पण काय होतील, भस्म होऊन जातील. परंतु होलिके मातेला त्यांना काय वर दिलेले होते भगवंतानी की त्या भस्म होणार नाहीत. परंतु काय झालं, जेव्हा हिरण्यकश्यपूची बहीण होलिका ह्यांनी भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेऊन बसल्या होत्या, तेव्हा देखील भगवंताचं नामस्मरण माझे भक्त प्रल्हाद करत होते. त्यामुळे भक्त प्रल्हादांना काहीही झालं नाही. उलट काय झालं तर होलिका जी होती ती त्या ठिकाणी भस्म होऊन गेली आणि माझ्या भक्त प्रल्हादांना काहीही झालं नाही. म्हणजे नामस्मरणाची ताकद काय, मला एवढंच ह्यातून सांगायचंय की आपण जर भगवंताचं नामस्मरण अंतकरणापासून केलं तर निश्चित प्रकारे भगवंत आपल्याला संकटातून तारून देतो. विठ्ठल विठ्ठल परंतु आता भगवंताचं नामस्मरण करत असताना कसं करायचं, अंतकरणापासून करायचं मी मगाशीच सांगितलं. पण भगवंताचं नामस्मरण करत असताना संगत ही संतांची करायची, कारण संतांची संगत केल्याच्या नंतरनं आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. संगत संतन की करले जन्म का साधक छो करले. संगत संतन की करले जन्म का साधक छो करले. संगत संतन की करले जन्म का साधक तू करले. संगत संतन की करले जन्म का साधक तू करले. संगत संतन की करले जन्म का साधक छो करले. संगत संतन की करले जन्म का साधक छो करले. संगत संतन की करले जन्म का साधक तू करले. संगत संतन की करले जन्म का साधक तू करले. उत्तम नरदेह मायो प्राणी, उत्तम नरदेह मायो प्राणी. सका हित कछु करले संगत संतन की करले. संगत संतन की करले जन्म का साधक कछु करले. संगत संतन की करले जन्म का साधक तू करले. संगत संतन की करले जन्म का साधक तू करले. शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. रात तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. ए शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. रात तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. चंदा में ढूंढा तुझे सूरज में पाया है. चंदा में ढूंढा तुझे सूरज ने पाया है. चंदा में ढूंढा तुझे सूरज में पाया है. चंदा ने ढूंढा तुझे सूरज ने पाया है. तारों के झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. रात तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. ए शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. बहाना है. शिव
प्राप्तीची उपाय हरी प्राप्तीची उपाय हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेरे साथ दिली साधने तेरे साथ ती साधने धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय ती साधने तेरे साथ ती साधने हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय हो धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरी प्राप्तीची उपाय पाय ते पाय हो धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय संतांचे पाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. एकनाथ महाराजांनी काय सांगितलं? तुमच्या प्राप्तीचा उपाय संतांचे पाय धरा. आता काही लोकांनी काय केलं बघा, काही लोकांनी गेले आणि संतांच्या पायाला मिठी मारली. आता मला सांगा, नाथरायांच्या सांगण्याचा भावार्थ काय तसा होता का? तर नाही. माझ्या नाथरायांचा भावार्थ तसा नसून ते सांगतात की संतांना शरण जा. आता इथपर्यंत ठीक आहे. मग काही साधकांनी प्रश्न केला, काहोनाथ महाराज तुम्ही म्हणता की संतांना शरण गेल्याने भगवंताची प्राप्ती होते, म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांचे पाय धरणे गरजेचे आहे, तर संत श्रेष्ठ की देव श्रेष्ठ असा प्रश्न त्या साधकांनी केला. परंतु गीतेमध्ये अर्जुनाला श्लोकाद्वारे भगवंत सांगतात की सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंत काय म्हणतात की माझं नामचिंतन ज्या ठिकाणी चालू असतं त्या ठिकाणी मी असतो. आता असं म्हणल्याच्या नंतर बघा कुठे असतात भगवंत? तर ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चालू असतं त्या ठिकाणी भगवंत असतात. मग त्याच्यानंतर काय झालं? आता मला सांगा, भगवंताला सगळ्यात जास्त प्रिय काय असतं? तर त्याचे भक्त प्रिय असतात. पण कोणते भक्त? तर अंतःकरणापासून भक्ती करणारे भक्त. ज्ञानोबाराय देखील वर्णन करतात, परितयापाशी पांडवा मी हरवलो गिवसावा जेत नामघोष बरवा करीताचे माझे. भगवंत म्हणतात की ज्या ठिकाणी माझा नामघोष चांगल्या प्रकारे चालू असतो त्या ठिकाणी मी असतो. त्या ठिकाणी अर्जुना मला शोधावे. आता पुढे जाऊन भगवंत म्हणतात की मी वैकुंठात देखील नाही, तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबहीन दिसे परियोग्यांची मानसे उमरोडीनी जाई. मग भगवंत म्हणतात की मी वैकुंठातही नाही, तर सूर्याच्या बिंबात देखील नाही. विठ्ठल 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 सूर्याच्या बिंबात देखील नाही. एक वेळ योग्यांची देखील हृदय उल्लंघन करून जातो, परंतु ज्या ठिकाणी माझे भक्त असतात ना त्या ठिकाणीच मी राहतो. माझे भक्त गाती जे ते नारदा मी उभा ते. भगवंत म्हणतात नारदा मला जर बघायचं झालं तर माझं ठिकाण सांगू का? नारद म्हणतात हो भगवंता सांगा. तेव्हा नारद म्हणतात की माझं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी माझा नामघोष चाललेला असतो ते ठिकाण. म्हणून जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांना शरण जा, कारण संतच एकमेव आहेत जे आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतात. आणि आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर किती जरी थकलो भागलो शिनलो तरी सुद्धा आपल्याला कडेवरती उचलून घेतात. भागलिया मज वाहतील कडिये त्यांची चेनी जोडे सर्व सुख. मग काही लोकांनी प्रश्न काय केला तर ते म्हणाले की मग काय कष्ट करण्याची काम करण्याची गरज आहे. आता असं म्हणल्याच्या नंतर तो दुसरा गृहस्थ होता त्याच्यासोबत, तो म्हणाला अरे बाबा तू असं का बोलतोयस, काय झालं असं का बोलतोयस? तेव्हा तो गृहस्थ म्हणाला अरे बाबा तुला माहिती नाही का, तुकाराम महाराज म्हणाले
की जीवनामध्ये आल्याच्या नंतर ना आपण किती जरी थकलो भागलो शिनलो तरी सुद्धा संत आपल्याला कडेवरती उचलून घेतात आणि निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोहोचवतात. आता त्यांचा आईकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या. ते म्हणाले चला तर मग संत शोधायला. आता संत शोधायला गेले, सगळं गाव फिरले, परंतु त्यांना काही संत सापडले नाहीत. आता मला सांगा, संत काही रस्त्यावर पडले का यांना सापडायला? तर नाही, कारण एके ठिकाणी नाथराय वर्णन करतात की कोटी जन्माची पुण्य सामग्री जरी असेल आपत्ती, जे जोडे माझ्या संतांचे संगती, संत संगे भक्ती उल्हासे. आता याच्याही पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. तेव्हा काही लोकांनी प्रश्न केला, अहो तुकोबाराय, तुम्ही तर म्हणता की संतांची प्राप्ती होणं अवघड आहे, आणि जरी संतांची प्राप्ती झाली तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होणं काही सोपं नाही, ते देखील अवघड आहे, मग आम्ही करायचं तरी काय? तेव्हा तुकोबाराय म्हणतात की तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. त्यामुळे काय होईल तर तुमच्या मनातील जे भावरूपी बंधने आहेत ते तुटून पडतील. अभंगाचं द्वितीय चरण. येणे साध ती साधने, 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 येणे साध ती साधने. तुटती भावा, तुटती भावा, जे वंदने, येणे साध ती साधने, येणे साध ती साधने, येणे साध ती साधने, येणे साध ती साधने, ती साधने. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. आता यावर काही लोकांनी विचार केला की साधनरूपी संतांना घेऊन साध्यरूपी ठिकाणापर्यंत जायचं म्हणल्यावर दुसरा कुठला उपाय नाही का, दुसरा कुठला मार्ग नाही का? बघा, ज्याप्रमाणे एक गृहस्थ होता आणि त्याने काय केलं माहिती का, तो त्याच्या घराच्या गच्चीवरती उभा होता. आता घराच्या गच्चीवरती तो उभा होता आणि त्याच्या घराच्या थोडंसं समोर एक झाड होतं आणि त्या झाडाला फळं लागली होती. ते फळं खाण्यासाठी काही पाखरं यायची, ती फळं खाऊन जायची. आता ती पाखरं यायची आणि फळं खाऊन जायची. ते बघत असताना त्या गृहस्थाच्या मनामध्ये काय प्रश्न आला की बाबा, आपण जर उडत उडत जाऊन ते फळं खाल्ली तर बरं होईल ना, चांगलं होईल ना. त्याच्या मनामध्ये हा प्रश्न आला. परंतु त्याने काय विचार केला, आता त्या पाखरांना तर पंख आहेत परंतु आपल्याला पंख नाहीत का? तुम्ही कुठं बघितलंय माणसांना पंख असलेली? बघितलंय का कुणी? नाही. मग त्यांनी तसाच विचार केला की आपल्याला तर पंख नाहीत. मग त्यांनी काय केलं, घरामध्ये आला आणि घरामध्ये आल्याच्या नंतरनं त्याने 2 कृत्रिम पंख तयार केले. म्हणजे काय केलं तर 2 सूप घेतले आणि दोन्ही बाजूंना बांधले आणि तसंच गच्चीवरती गेला आणि ज्या दिशेने ते फळ लागलेलं झाड होतं ना, त्या दिशेने त्याने उडी मारली. आता जशी उडी मारली तसा तो तोंडावर पडला. आता पडल्याच्या नंतर तिकडून धावा धावा असा आवाज आला. काही लोक पळत आले आणि म्हणाले, त्याला उठवलं आणि म्हणाले, अरे बाबा, काय गरज होती एवढ्या उंचावरून उडी मारायची? तेव्हा तो गृहस्थ काय म्हणतो, मग काय झालं, उडी तर मारली, दुसरं काही केलं नाही. तेव्हा ते लोक म्हणू लागले, अरे बाबा, पण तुझं डोकं फुटलं, गुडघे फुटले, एवढं तुला लागलं ना, त्याचं तुला काहीच वाटत नाही? तेव्हा तो गृहस्थ काय म्हणतो, अहो, डोकं फुटू द्या, गुडघं फुटू द्या, परंतु माझा संशय मात्र मिटला ना. मग असं म्हणताना आता मला सांगा, मग माणसांना झाडावरती चढून फळं तोडून खाता येणार नाहीत का? तर निश्चित प्रकारे येतील. परंतु कसं तर ज्ञानोबाराय वर्णन करतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुल अनेक वेळी, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. मग ज्ञानोबाराय म्हणतात की अरे बाबा, तुम्हाला निश्चित प्रकारे वरती जाऊन झाडावरती जाऊन फळं तोडून खाता
येतील, परंतु कसं तर हळूहळू जायचं, त्या झाडावरती चढायचं. तू चढशील त्या झाडावरती आणि ते फळ तोडशील आणि खाशील देखील, परंतु ज्याप्रमाणे ते फळ तोडण्यासाठी कृत्रिम पंख बसून चालणार नाहीत, त्याचप्रमाणे जर भगवंताची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर काय संतांची गरज आहे आणि संतांशिवाय दुसरा मार्ग नाही. हेच अभंगाचं तृतीयच. प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी देखील सांगितलंय की संताविना प्राप्ती नाही. मग आता संत कुठे भेटतील याचं उत्तर तुकोबाराय सांगतात आणि साधूची भेट केव्हा होईल हेही ते सांगतात. आता साधूची भेट होणं खूप दुर्लभ आहे, कारण ह्याचं खरं कारण असं आहे की खरे साधुत्व संतच दुर्लभ आहेत. आता खरा संत कोण हे सांगताना तुकोबाराय वर्णन करतात. करीसी ते देवा करी माझी मुखे सुखे, परी मी त्यांची मुखे नमने संत. मग तुकोबाराय म्हणतात की संत कसे असतात तर दयाळू मायाळू असतात, उदार मनाचे असतात. आता असं सांगताना बघा आपल्या डोळ्यासमोर तुकोबारायांचा नाथरायांचा प्रसंग डोळ्यासमोर येतो. एके ठिकाणी नाथराय नदीच्या काठी बसलेले होते आणि नदीच्या काठी बसलेले असताना त्यांच्या जवळून एक विंचू गेला आणि विंचू गेल्याच्या नंतर त्याने काय केलं, तो विंचू पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर आता संत उदार असतात, दयाळू मायाळू असतात, त्याप्रमाणे नाथरायांना त्या विंचवाची दया आली आणि नाथरायांनी काय केलं, त्या विंचवाला पाण्यामधनं बाहेर काढण्यासाठी पाण्यामध्ये हात घातला आणि स्वतःच्या तळहातावरती त्या विंचवाला घेतलं. आता विंचवाला घेतल्याच्या नंतर त्या विंचवाने काय केलं, दंश केला आणि दंश केल्याच्या नंतर नाथरायांनी जसा हात झटकला तो तसा विंचू पाण्यामध्ये पडला. आता पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर असं एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर कित्येक वेळा झालं. परंतु एक गृहस्थ तिथे आला आणि नाथरायांना म्हणू लागला, नाथराय
तुम्ही एवढा का अट्टहास करताय ते विंचवायला बाहेर काढण्यासाठी? कारण तो विंचू काय करतोय, तुम्ही त्याला बाहेर काढताय, तो तुम्हाला चावतोय, तरी सुद्धा तुम्ही एवढा अट्टहास करताय त्याला बाहेर काढण्यासाठी. कशासाठी एवढा अट्टहास? तेव्हा माझ्या तुकोबारायांनी काय उत्तर, नाथरायांनी काय उत्तर दिलं? नाथराय म्हणतात की अरे बाबा, तो तर एक विंचू आहे आणि तो विंचू असून देखील त्याचा वाईट गुणधर्म जर सोडत नसेल तर मी तर एक मनुष्य आहे, मग मी माझा चांगला गुणधर्म का सोडू? म्हणजे बघा, संत किती उदार असतात, दयाळू मायाळू असतात आणि स्वतःचा देह त्या अखंड जगासाठी झिजवत असतात. त्यासाठी एक प्रमाण आहे, जगाच्या कल्याणा संतांचे विभूती. देह कष्ट विधी परोपकारी हो, देह कष्ट विधी परोपकारी, देह कष्ट विधी परोपकारी हो, देह कष्ट विधी परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट विधी परोपकारी हो, देह कष्ट विधी परोपकारी, देह कष्ट विधी परोपकारी हो, देह कष्ट विधी परोपकारी. परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांचे विभूती, देह कष्टविती परोपकारी. आता एक प्रसंग आठवून जातो म्हणून सांगून जाईल. तुकोबाराय गल्लीमध्ये भिक्षा मागण्याकरिता जायचे आणि भिक्षा मागण्याकरिता गेल्याच्या नंतरनं सर्व बायका त्यांना भिक्षा द्यायच्या, परंतु एक बाई अशी होती की ती रोज काही ना काहीतरी कारण सांगायची. एक दिवस म्हणायची मी स्वयंपाकच केला नाही, असंच केलं नाही, तसंच, म्हणजे भरपूर असे कारण ती सांगायची. पण तुकोबारायांना भिक्षा काही देत नव्हती आणि एके दिवशी तुकोबारायांनी काय ठरवलं की ह्या बाईच्या घरून काय करायचं, भिक्षा घेऊनच जायची. आता असं ठरवल्याच्या नंतरनं तुकोबाराय त्या बाईच्या दरवाजामध्ये भजन करत बसले. आता तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगून जाईल. बघा, एक दुकानदार होता, त्याच्या दुकानासमोर त्याने पाटी लावली होती. आता तुम्ही म्हणाल ताई पाटीवरती काय लिहिलं होतं? तर त्या पाटीवरती असं लिहिलं होतं, आज रोग उद्या उदार. मग असं लिहिल्याच्या नंतर एक गृहस्थ तिथून चालला होता आणि त्याने ती पाटी वाचली, आज रोग आणि उद्या उदार. मग तो काय म्हणाला, आज पैसे देण्यापेक्षा उद्या उदार नेऊ. आणि मग तो दुसऱ्या दिवशी आला. दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतरनं त्याने सर्व सामान भरलं आणि सामान भरल्याच्या नंतरनं तो दुकानामधून जसं बाहेर जाणार तसं दुकानदार म्हणाला, का हो बाबा पैसे द्या ना. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, अहो तुम्ही तर तुमच्या दुकानाच्या समोर पाटी लावली ना, त्या पाटीवर तर लिहिलंय आज रोग उद्या उदार. तो दुकानदार काय म्हणाला की आता जाऊन ती पाटी वाचा. आता मला सांगा त्या पाटीवरती काय लिहिलं होतं, आज रोग उद्या उदार. म्हणजे त्याप्रमाणे ती बाई तुकोबारायांना सारखं कारण द्यायची आणि तुकोबाराय भजन करत बसलेले असताना तुकोबारायांच्या अंगावरती तिने काय केला, ती सारवत होती. घरामध्ये सारवत असताना तिला राग आला की हे माझ्या दरवाजामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे तिने काय केलं, तो शेणाचा पोतेरा घेतला आणि तुकोबारायांच्या अंगावरती टाकला. आणि टाकल्याच्या नंतरनं तुकोबारायांनी काय केलं, तर तुकोबाराय चिडले नाहीत. तुकोबारायांनी तो पोतेरा घेतला आणि घरी गेले. घरी गेल्याच्या नंतरनं तो पोतेरा धुतला आणि वाळवला. वाळवल्याच्या नंतरनं त्यांनी काय केलं, तो पोतेरा घेतला, वाळवला आणि त्याच्या बारीक बारीक वाती केल्या आणि त्या वाती घेऊन शिवशंकराच्या मंदिरामध्ये ते गेले आणि त्या वातींपासून त्यांनी अनेक दिवे लावले आणि शिवशंकराच्या समोर जाऊन त्यांना प्रार्थना करू लागले, भगवंता या वातींमुळे ज्या प्रकारे तुझ्या मंदिरामध्ये प्रकाश पडला आहे ना, त्याच प्रकारे त्या बाईच्या डोक्यामध्ये, त्या मातेच्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे. म्हणजे संत असे असतात की किती जरी त्यांना त्रास झाला तरी सुद्धा ते देहाचा आपला विचार करत नाही तर जगाचा विचार करतात. म्हणून संत दयाळू मायाळू असतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपण संतांची बरोबरी कुणासोबतच करू शकत नाही, कारण संत एकमेव आहेत जे आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवू शकतात आणि दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणारे संत असतात. संतांची बरोबरी आपण कोणासोबत देखील करू शकत नाही. या जगामध्ये दोनच उपमा आहेत ज्या दुसऱ्यांचं हित करतात. तर मला एवढं सांगायचंय
की कोणत्या दोन उपमा, एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे आई वडील. आता उदाहरण देते बघा. आपण जर वाटेवरनं चालत असू आणि तेव्हा आपल्या पायाला ठेस लागली, तर आपल्या पायाला ठेस लागल्याच्या नंतर ना आपल्या तोंडातून काय उद्गार बाहेर पडतात? काय उद्गार बाहेर पडतात? तर आई ग असे उद्गार बाहेर पडतात. परंतु त्याच वेळेस जर आपण थोडंसं समोर गेलो आणि समोर गेल्याच्या नंतर ना आपल्याला मोठा साप दिसला, तर आपण काय म्हणतो? बापरे. बापरे असं म्हणतो ना. तर यावरून कळतं की छोट्या छोट्या कारणांमध्ये आई हटवत असते आणि मोठ्या मोठ्या कारणांना बाप हटवत असतो. तेव्हा बाप हा आठवत असतो आपल्याला. म्हणजे यावरून लक्षात येतं की आपल्या जीवनामध्ये आईचं आणि वडिलांचं महत्त्व किती असतं. परंतु एकदा काय झालं माहिती का? स्वामी विवेकानंदांकडे एक मुलगा आला आणि तो काय म्हणाला, अहो स्वामी, सर्वजण आईवरती बोलतात, सर्वजण आईवरती कविता करतात, जे कीर्तनकार असतात ते सुद्धा आईवरतीच बोलतात, मग आईला जेवढं महत्त्व आहे तेवढं वडिलांना नाही का? असं म्हणल्याच्या नंतर ना बघा स्वामी विवेकानंद म्हणाले, अरे बाळा, तुला तुझ्या प्रश्नाचं नक्की उत्तर मिळेल, परंतु मी जे सांगेल ते तू करशील का? तेव्हा तो लहान मुलगा होता, तो म्हणाला, हो स्वामी, तुम्ही जे सांगाल ते मी करेल, ते मी ऐकेल असं म्हणाला. आणि स्वामी विवेकानंदांनी काय केलं, 2 विटा घेतल्या, घरासमोरच्या 2 विटा घेतल्या आणि त्या मुलाच्या हातामध्ये दिल्या आणि त्याला सांगितलं की घरी जा, ह्या 2 विटा तुझ्या पोटाला बांध आणि तुझी सर्व कामं आवरून 3 तासानंतर माझ्या घरी ये, परत माझ्याकडे ये. आता असं म्हणल्याच्या नंतर तो मुलगा गेला, त्याच्या पोटाला त्यांनी काय केलं, त्या 2 विटा बांधल्या आणि बांधल्याच्या नंतर ना तो जेवायला जातो, परंतु त्याला काही जेवता येत नाही. झोपायला जातो, त्याला झोपता देखील येत, म्हणजे त्याला कुठलंच काम करता येत नव्हतं, कारण त्याने त्याच्या पोटाला काय बांधलं होतं, विटा बांधल्या होत्या, त्यामुळे त्याला काही काम करता येत नव्हतं. आता स्वामी विवेकानंदांनी त्याला किती वेळानंतर बोलवलं होतं, तर 3 तासानंतर बोलवलं होतं. परंतु तो मुलगा 1 तासानंतर स्वामी विवेकानंदांकडे आला आणि स्वामी विवेकानंदांना म्हणू लागला, अहो स्वामी, काय चूक झाली माझी? मी तर फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, साधा प्रश्न होता माझा, की आईला जेवढं महत्त्व आहे तेवढं वडिलांना नाही का? मग तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा का दिली? असं म्हणल्याच्या नंतर ना स्वामी म्हणतात, अरे बाळा, तू जी कृती केली आहेस ना त्यातच तुझं उत्तर आहे. म्हणजे तुला फक्त 3 तासासाठी मी विटा सांभाळण्यास दिल्या होत्या, परंतु ते तू करू शकला नाहीस. परंतु तू जेव्हा तुझ्या आईच्या उदरामध्ये होतास तेव्हा तुझ्या आईने तुला 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये सांभाळलं, त्यामुळे आईला एवढं महत्त्व आहे. परंतु एवढं मात्र लक्षात ठेव की जेवढं आईला महत्त्व आहे ना तेवढंच महत्त्व वडिलांना देखील आहे. आता असं म्हणल्याच्या नंतर ना बघा, मी उदाहरणाद्वारे सांगून जाईल म्हणजे तुम्हाला कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या जिजाऊ माता जरूर होत्या, परंतु त्याच वेळेस शिवनेरी किल्ल्यावरती नेणाऱ्या शहाजी राजांना विसरू नका. आता आपण हे का विसरतो, की याप्रमाणे आईला महत्त्व आहे ना, त्याचप्रमाणे वडिलांना देखील महत्त्व आहे. आता बघा, एखाद्या वेळेस आता देखील 10वीचे पेपर चालू आहेत आणि 10वीच्या जे विद्यार्थी असतात त्यांचा निकाल लागल्याच्या नंतर, आता मुलाचा लागू द्या किंवा मुलीचा, आता एखादा मुलगा जर 10वी पास झाला किंवा मुलगी 10वी पास झाली, त्याच्यानंतरनं आई सर्व गावामध्ये सांगते, अहो माझा मुलगा माझी मुलगी 10वी पास झाली, परंतु त्याच वेळेस गुपचूप जाऊन पेढ्याचा बॉक्स जो आणतो ना त्याचं नाव बाप असतं. आता एक दृष्टांत आठवून जातो म्हणून सांगून जाईल. बघा, एका मुलीचं लग्न जमलं होतं आणि तिचं लग्न जमल्याच्या नंतरनं ती तिच्या आईला म्हणत होती, आई कसं होईल का माझं? ती तसं म्हणत असताना तिच्या आई म्हणते, अरे बाळा, तुझं चांगलं होईल. आता असं म्हणल्याच्या नंतर ना बघा, लग्नाची वेळ जवळ आलेली होती, सर्व मंडळी वाजत गाजत मंडपामध्ये आलेले होते आणि सर्वांना अक्षदा वाटून झाल्या. आता अक्षदा वाटून झाल्याच्या नंतर ना ब्राह्मण मंगलाष्टका चालू करतो, शुभमंगल सावधान. आता मंगलाष्टका संपल्याच्या नंतरनं त्या मुलीची माहेराहून सासरी जाण्याची वेळ आली, तेव्हा ती मुलगी सर्वांच्या गळ्यामध्ये पडून रडत होती आणि रडत असताना ती काय करत होती, तर परंतु
तिचे वडील पाहत होते आणि तिचे वडील त्यांनी पाहिल्याच्या नंतर ना त्यांना असं वाटत होतं की त्यांची मुलगी रडू नाही. आता असं वाटत असताना मग त्यांनी काय केलं, सर्वांना घरामध्ये घेऊन गेले आणि त्यांची मुलगी गेल्याच्या नंतरनं रात्री एका कोपऱ्यामधून बसून ते रडत होते. त्यांचं नाव बाप असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जेवढं महत्व आईला आहे तेवढंच महत्व वडिलांना देखील आहे. असो, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा वारकरी भजन घेऊ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय 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 जय, हरि जय जय हरि जय जय, हरि जय जय हरि जय, हरि जय जय हरि जय जय, हरि जय जय हरि जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 जय, विठोबा रखुमाई, जय 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 जय, विठोबा रखुमाई, 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 विठोबा. जय हो. हरि बोल. करा हात खाली. म्हणजे बघा, जेवढं महत्व आईला असतं ना तेवढंच महत्व वडिलांना देखील देत चला. कारण एकदा का जीवनामधले आई वडील गेले ना तर किती जरी संपत्ती आपण कोणालाही दिली तरी सुद्धा ते आई वडील परत येऊ शकत नाहीत. म्हणून आई वडिलांची सेवा करत चला. आणि त्याचप्रमाणे भगवंताचं नामचिंतन करत जा. कारण नामचिंतन केलं तर आपल्याला भगवंताची नक्कीच प्राप्ती देखील होऊ शकते. आणि आपण काय करतो, जीवन जगत असताना या संसारामध्ये अडकून राहतो, परंतु संसारामध्ये सुख नाही, संसाराच्या यथार्थामध्ये सुखच नाही. आपण जर सुख दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 आहे हा संसार, संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणजे
या संसारामध्ये पाहायला गेलं तर दुःख खूप आहे, परंतु आपण काय करतो, संसार करत असताना सुख शोधत असतो संसारामध्ये. कुठे? संसारामध्ये आपण या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या